नमस्कार. आज मी तुम्हाला आमची कढीची पद्धत दाखवणार आहे. त्यासाठी मी एक पिशवी हे ताक घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये ते ओतून घेतलं. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे आम्ही हे करतो, मीठ, लसूण, हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक लसणाची पाकळी मी चेचून घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ही हळद, हा कढीपत्ता, हे सगळं मी ह्याच्यात टाकणार आहे. फक्त हे फोडणीला द्यायला लागेल आपल्याला कढीपत्ता. बाकीचं हे मिक्सरच्या भांड्यात ठेवते, आपल्याला वाटून घ्यायचं. पाणी घालायचं. आता हे वाटलेलं मिश्रण मी ताकामध्ये मिक्स करते. आपल्याला बारीक हे व्यवस्थित काढून घ्यायचं. मी तुम्हाला रेसिपी दाखवते. पातेलं तापत ठेवलंय, त्याच्यात मी तेल टाकते थोडं. कढीपत्ता टाकते, जिरं टाकते, गॅस बंद करते. हे खूप तापलेलं आहे, आपली कढी फुटेल. आपल्याला थोडंसं थांबायला लागेल हे टाकायला. हे आपल्याला ह्याच्यात ओतायचं, तर थांबायला लागेल. गरम झालं खूप. आता हे थोडं अजून पण थोडं गरम वाटतंय. कारण आपल्याला कढी फुटून द्यायची नाही. आता हे मिश्रण सगळं ह्यात उतरायचं. चांगलं हलवायचं. बघू शकता किती सुंदर अशी कढी तयार झाली. गॅस बंद केलेला आहे, थोडा गॅस पेटून बारीक गॅस करून हलवत राहायचं 1-5 मिनिट. थोडासा गरमपणा येईपर्यंत. बघू शकता किती सुंदर कढी झाली. या प्रकारे तुम्ही पण करा आणि बघा आवडेल. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका.